गराडे या गावामध्ये आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार येथे दुकानाच्या इथे काका आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. काका, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या मनातला आमदार कोण? संभाजी झेंडे. कोण? संभाजी झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादीचे. पहिल्यापासून ते राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकावा असं त्यांना वाटतं. झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं. झेंडे साहेबांचं काही कामं? चांगली कामं आहेत. चांगली कामं आहेत असं म्हणतात. झेंडे साहेब निवडून येणार असं त्यांचं मत आहे. चला, इथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत, तर त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? तुम्हाला कोण आमदार व्हावं वाटतंय? ऐका येते का तुम्हाला? येते ना, मग बोला. झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय. का झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतंय? त्यांना शासनाचं म्हणू. त्यांच्या मनाला सांगू द्या. सांगू दे. तुमच्याकडे येणार आहे मी. माझ्या मला ऐकाय काय होते की आता बरेच जण आता इथून माग बरेच असे झाले, परंतु पुढं कामं नाही, काय नाही, सडकाची कामं नाही, पुढं काय नाही. आता जुन्या आमदारांच्या वरती नाराज दिसत आहेत काका. शेजारी काका बसले, ते सांगत होते त्यांना काहीतरी. यांच्या मनातलं विचार तिकडे पण जाणार आहे. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार झेंडे साहेब आहेत. झेंडे साहेब का आमदार व्हावेत? ते का व्हावेत? त्यांना शासनाचा सगळा अभ्यास आहे, प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे झेंडे साहेब आमदार व्हावे असं सरांना वाटतंय. इकडे एक ग्रामस्थ बसलेले आहेत, त्यांना विचारू तुमच्या मनातला आमदार हो साहेब. इकडे येणार नाही, येणार सगळीकडे येणार. तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. तुमच्या मनातला आमदार कोण? आम्ही इथं बसलोय म्हणजे झेंडे साहेबच ना. झेंडे साहेब. झेंडे साहेबांसाठी तुम्ही इकडे बसलाय, प्रचारासाठी बसलेले आहात. का वाटतं तुम्हाला झेंडे साहेब आमदार व्हावे? अनुभवी माणूस आहे. अनुभवी माणूस. आणि त्यांना सचिव दर्जाचा अनुभव आहे सगळे, आणि त्याच्यामुळे ते पुढं काहीतरी या मतदारसंघात काम करतं. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? त्यांना बोला. त्यांच्याकडे पण जाणार आहे. सदाशिवांना झेंडे नाही, संभाजी. का बरं ते आमदार व्हावे वाटतं? काहीतरी वेगळं काहीतरी घडवावं असं तर म्हणून बदल घडवण्याचा विचार आहे. या दादांना विचारू. दादा, तुमच्या मनातला आमदार का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे? नवीन असावा, बदल असावा. काका, तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतं तुम्हाला? झेंडे साहेब अशी इथे सुशिक्षित आहेत, ते माजी कलेक्टर आहेत आणि BSc MSc अग्री आहेत, LLB आहेत, वकील आहेत आणि सगळ्या क्षेत्रात त्यांचं नंबर 1 काम आहे. ते मुळात ह्या पुरंदरचेच आहेत आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी सर्व्हिस केलेली आहे कलेक्टरची. प्रशासकीय कामाचा अनुभव असणारा आमदार व्हावा असं त्यांना वाटतं. काका, तुमच्या मनातला आमदार कोण? संभाजीराव झेंडे एक चांगल्यापैकी सुशिक्षित आहे. म्हणण्यापेक्षा हायर एज्युकेटेड आहे आणि प्रशासकीय अनुभव, तळागाळातून आलेले, तळागाळातल्या लोकांची जाण असलेले, खेडेगावातून फिरलेले, खेडेगावात राहिलेले, शेतकरी कुटुंबातले, ग्रामीण लोकात राहिलेले, ग्रामीण माणसातले आपल्यातले आमदार व्हावे असं लोकांना वाटतंय. तिथं काही महिला उभ्या आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय तुम्हाला? पदावर नसताना पण साहेबांनी खूप सारी कामं केलेली आहेत आणि एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला झेंडे साहेबच. एक सुशिक्षित उमेदवार मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. का बरं? प्रशासकीय खात्यामध्ये त्यांचं जरा वर्चस्व आहे, त्याच्यामुळे त्यांचं हे पडते. प्रशासकीय कामाचा अनुभव आहे असं त्यांना वाटतं. या ठिकाणी काका आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण? तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतं तुम्हाला? प्रशासकीय आमदार अनुभव आहे, त्यांच्या कामाची पद्धत यांना आवडते म्हणून झेंडे साहेब. या बाजूला काही महिला उभ्या आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेबांना आमच्या
सगळ्या महिलांकडून, कारण महिलांना स्वावलंबनासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न त्यांना जास्त उत्कंठेने विधानसभेमध्ये मांडता येईल असा हुशार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला या विधानसभेसाठी हवे. त्याच्यामुळे संभाजीराव झेंडे पाटील यांनाच आणि आबांनाच म्हणजे घरच्या माणसाला निवडून द्यावा असं आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने. घरच्या माणसाला निवडून देणार आहेत. संभाजी झेंडे साहेबांच्या घरातली माणसं दिसत आहेत. तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेबच आमच्या मनात, का बरं? कारण तळागाळातल्या माणसाचा विचार करणारा, म्हणजे प्रत्येक माणूसच्या मनात फक्त एकच नाव आहे आता सध्या तरी, झेंडे साहेब. प्रत्येक माणसाच्या मनात एकच नाव आहे, झेंडे साहेब. आपण पाहतोय जनतेच्या मनाचा कौल. यावर इकडे एक दादा थांबले, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं झेंडे साहेब आमदार हवे? कारण ह्यांच्या वडिलांनी ही टाकी बांधली ना, पण चालू केली. बर. किती वर्षापूर्वी. बर. तशी असं वस्तू कोणी केलीच नाही. तरी खानदानीपासूनच त्यांची आहे ना. कामात प्रामाणिकपणा आहे, असं खानदानी प्रामाणिकपणा आहे, असं यांचं मत आहे. त्यामुळे वडिलांनी आमच्या गावात ही मोठी टाकी बांधली. बर. ह्याच्याच अख्खं गाव पाणी पितं. अशी काम पूर्वी करत तशी कुणी करीत नाही. बर. म्हणून साहेब आम्हाला तेच पाहिजे. इथं काही महिला उभ्या आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? झेंडे साहेब आमदार व्हावेत असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? झेंडे साहेबच हवे. सरकार दरबारी जर जनतेचे प्रश्न न्यायचे असतील तर सरकार दरबारी काम केलेला माणूसच आम्हाला पाहिजे आणि प्रामाणिक माणूस. प्रामाणिक आणि सरकार दरबारी काम केलेला माणूस पाहिजे असं म्हणतात. तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. ताई, तुम्हाला काय वाटतं? झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं? झेंडे साहेब प्रामाणिकपणे काम करतात. झेंडे साहेब प्रामाणिकपणे काम करतात असं यांचं मत आहे. आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार उभे आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. आतमध्ये जाऊ आपण. पहिला तुम्ही सांगा तुमच्या मनातला आमदार. माननीय संभाजी, का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतं? एक प्रशासकीय कार्यातून बाहेर आलेले स्कीमा लागणाऱ्या स्कीमा संभाजी झेंडे साहेबांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, त्यामुळे ते आमदार व्हावे.